रामायणातील न ऐकलेल्या गोष्टी भाग 1. रामायण हे भारतीय महाकाव्यांपैकी एक आहे. हे महाकाव्य प्रसिद्ध वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले आहे. हा प्रसिद्ध हिंदू धर्मग्रंथ काव्यात्मक संस्कृतमध्ये रचला गेला. रामायण ही वाईटावर चांगल्याच्या विजयाची कथा आहे. श्रीरामाने आपल्या पत्नीला म्हणजे सीतेला वाचविण्यासाठी रावणाचा वध केला. हे महाकाव्य प्रेम, भक्ती, धैर्य आणि शौर्य याचा खरा अर्थ समजून घेण्यास मदत करते. लहान मुलांसाठी रामायणातील काही लघुकथा दिलेल्या आहेत. तर चला रामायणातील शिकण्यायोग्य कथा ऐकूया. मुलांसाठी रामायणातील लघुकथा. रामायण हे मूळ महाकाव्य संस्कृतमध्ये लिहिलेले आहे आणि लहान मुलांना संस्कृत भाषा समजणे कठीण होऊ शकते. म्हणून तुमच्या लहान मुलांसाठी मराठी भाषेतून रामायणाच्या काही लघुकथा इथे दिलेल्या आहेत. हा भाग पहिला आहे. यानंतर उर्वरित भागांमधून तुम्हाला अनेक कथा ऐकायला मिळतील. हनुमानाला बजरंगबली का म्हणतात? प्रत्येक गोष्टीबद्दल उत्सुकता असलेल्या हनुमानाने एकदा सीता मातेला कुंकू लावताना पाहिले आणि विचारले, सीता माता, तुझ्या कपाळावर कुंकू का लावतेस? हनुमानाच्या कुतूहलाने सीतेला आनंद झाला आणि तिने उत्तर दिले, मी हे श्रीरामांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून लावते. हे ऐकून हनुमानाने आपले संपूर्ण शरीराला शेंदूर लावले. ते पाहून श्रीराम हसू लागले. त्यांनी हनुमानाला जवळ बोलावले आणि म्हणाले, तुझे माझ्यावरील प्रेम आणि भक्ती पाहून मी विस्मित झालो आहे आणि आतापासून लोक तुला बजरंगबली म्हणूनही ओळखतील. बजरंगबली या शब्दातील बजरंग म्हणजे नारंगी. दुसरी गोष्ट आहे श्रीरामाची बहीण शांता हिची कथा. श्रीरामांना 3 भावांव्यतिरिक्त एक बहीणही होती. याबद्दल फार लोकांना माहिती नाही. असे म्हणतात की राजा दशरथाच्या 4ही मुलांना त्यांची बहीण शांता हिच्याबद्दल सांगितले गेले नव्हते. शांता ही राजा दशरथ आणि कौशल्या राणीची सर्वात मोठी मुलगी होती. राणी कौसल्या हिला वर्षिणी नावाची मोठी बहीण होती. तिला स्वतःचे मूल नव्हते. एकदा कौसल्याला भेटल्यावर तिने बाळाची मागणी केली. राजा दशरथाने आपली कन्या शांता वर्षिणी हिला देण्याचे मान्य केले. तिसरी गोष्ट आहे हनुमानाला सीतेचा मोत्याचा हार ग्रहण करण्याची कथा. युद्धातून विजयी होऊन परत आल्यानंतर श्रीराम युद्धात मदत करणाऱ्या प्रत्येकाला बक्षीस देत होते. जेव्हा त्यांनी हनुमानाला भेट म्हणून काय हवे असे विचारले तेव्हा हनुमानाने काहीही घेण्यास नकार दिला. ते पाहून सीता मातेने हनुमानाला तिचा मोत्याचा हार दिला. हनुमानाने ती भेट स्वीकारली आणि तो प्रत्येक मोती दाताने तोडू लागला. आश्चर्यचकित होऊन मातेने हनुमानाला मोती का तोडतो आहेस असे विचारले. त्यावर हनुमानाने उत्तर दिले की तो मोत्यांमध्ये श्रीरामांना शोधत आहे, परंतु ते त्यांना सापडत नाही. दरबारातील मंत्री हनुमानाची त्याच्या भक्तीबद्दल थट्टा करू लागले आणि
त्यांच्यापैकी एकाने हनुमानाला विचारले की त्याच्या शरीरात राम आहे का? आणि हनुमानाने आपली छाती आपल्या हाताने फाडली आणि त्यांच्या हृदयात राम आणि सीतेची प्रतिमा होती. त्यांच्या ह्या भक्तिभावाने सर्वांनाच धक्का बसला आणि सर्वांनी हनुमानाचे कौतुक केले. चौथी कथा आहे खारीची कथा. रावणाने माता सीतेचे अपहरण करून तिला लंकेला नेले होते. सीतेला परत मिळवण्यासाठी रामाला एक महासागर पार करावा लागला. संपूर्ण वानर सेना आणि सर्व प्राणी श्रीरामांना पूल बांधण्यासाठी मदत करू लागले. श्रीराम त्यांच्या संपूर्ण सैन्याचे समर्पण आणि उत्कटता पाहून खूप प्रभावित झाले. एक छोटीशी खारुताई सुद्धा न थांबता काम करत असल्याचे श्रीरामांच्या लक्षात आले. खारुताईने तिच्या तोंडात छोटे छोटे दगड उचलले आणि खड्ड्याजवळ टाकले. खारुताईचा उत्साह पाहून एका माकडाने तिची चेष्टा केली की तिने मोठ्या दगडापासून दूर राहावे, नाहीतर ती चिरडून जाईल. माकडाला हसताना पाहून इतर सर्व प्राणीही त्या चिमुकलीची चेष्टा करू लागले. छोटीशी खारुताई दुखावली गेली आणि रडू लागली. अस्वस्थ झालेली खारुताई धावत श्रीरामांकडे गेली आणि त्यांच्याकडे तक्रार केली. श्रीरामांनी सगळ्यांना जवळ बोलवले आणि लहान खारुताईने फेकलेले खडे 2 दगडांना कसे जोडत होते ते दाखवले. कोणतेही योगदान लहान मोठे नसते असेही श्रीरामांनी सांगितले. कोणतेही काम करण्यापूर्वी त्यामागचा हेतू आणि भक्ती महत्त्वाची आहे. खारुताईच्या परिश्रमाचे कौतुक करून श्रीरामांनी खारुताईच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. श्रीरामांनी हळूवार पाठीवरून हात फिरवल्यामुळे तिच्या पाठीवर 3 पट्टे उठले. या घटनेपूर्वी खारुताईच्या पाठीवर हे चट्टे नव्हते असे म्हणतात. मुलांसाठी हे एक उत्तम नैतिक कथा आहे. ह्या कथेद्वारे त्यांना छोट्या कामाचे महत्त्व कळते. 5वी कथा आहे रावणाला 10 डोके कशी. ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी रावणाने अनेक वर्षे कठोर तपस्या केली. एके दिवशी ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी त्याने आपले मस्तक कापण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्याने त्याचे डोके कापले तेव्हा ते पुन्हा वाढले. जोपर्यंत ब्रह्मदेव प्रसन्न होत नाही तोपर्यंत तो आपले मस्तक कापत राहिला. रावणाच्या भक्तीमुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाने रावणाला 10 डोके असतील असा आशीर्वाद दिला आणि रावण सर्वात महान आणि शक्तिशाली राजा बनला. रावणाची 10 डोकी ही 6 शास्त्रे आणि 4 वेदांचे प्रतीक आहे, ज्यामध्ये त्याने प्रभुत्व मिळवले होते. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा. धन्यवाद.